झणझणीत मटण रस्सा आणि सुक्क तयार आहे। मृणाली, हा बोला ना, हे घे मटण. काय बनवू? सुक्का रस्सा बनव, खरं तर लवकर बनव. बर चालेल, बनवते। मटणाचं जेवण असलं की अशी पूर्वतयारी करून घ्यायची, म्हणजे आपला स्वयंपाक पटकन होतो। काय काय पूर्व तयार केलंस दाखव तर. चला दाखवते। तर इथं बघा, मसाल्यासाठी वाळलं खोबरं, कांदा, टोमॅटो घेतलेला आहे। तसेच इथं मी वाळले मसाले घेतलेले आहेत। त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर आणि हा फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा। चला मसाले थोडे परतून घेऊयात। तर मसाल्यांमध्ये तीळ, जिरे थोडेसे जादा घेतलेले आहेत आणि पचनासाठी थोडीशी बडीशेप। हे आता 1 मिनिटासाठी परतून घेऊयात। मृणाली, मी काय मदत करू काय? मला एका बाजूला हा कांदा आणि टोमॅटो भाजून द्या। चालेल. अगं करपूस भाजायचं काय मृणाली? हो हो, करपूस भाजून घ्या। बरोबर. कांदा टोमॅटो भाजूपर्यंत आपण मटण धुवून घेऊयात। आहे का चांगलं मटण? आहे, छान आहे। मटण घेताना कधी मऊ घ्यायचं नाही, थोडी हाडं देखील घ्यायचं, तरच रश्शाला टेस्ट छान येते। तर आता मी याचं वाटण बनवून घेते। आता आपण ओले मसाले वाटून घेऊयात। मसाला तयार झाला आहे, तर आता आपण मटण फोडणी टाकून घेऊयात। गडबडीच्या वेळेला मटण कुकर मध्येच फोडणी टाकून घ्यायचं। सर्वात आधी आपण कांदा घालून घेऊयात। इथं मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता मटण घालूयात। हळद, मीठ, झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात। आता आपण रश्शासाठीचा मसाला याच्यामध्ये डायरेक्टच घालून घेऊयात। आणखी एक वाफ काढून घेऊया। गरम पाणी, दोन शिट्ट्या काढून घेऊयात। तोपर्यंत आपण सुक्यासाठी कांदा चिरून घेऊयात। मटण छान शिजलं गेलं आहे। चटणी घालूयात। याला उकळी आली की रस्सा तयार। सुक्यासाठी तेल घालूया, कांदा, मसाला, चटणी, पळीभर रस्सा घालून घेऊयात। झणझणीत मटण रस्सा आणि सुक्क तयार आहे। या जेवायला। वा, झणझणीत कोल्हापुरी थाळी तयार आहे मित्रांनो। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढे असलेलं बेल आयकॉन प्रेस करा।